जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पहा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालयाअंतर्गत फार मोठी भरती येणार आहे येत्या काही दिवसात। आणि ही जी न्यूज आहे पुढारी या वृत्तपत्रामध्ये आलेली ही आजचीच न्यूज आहे। आणि या न्यूजमध्ये नेमकं आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे आणि महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन येणाऱ्या जाहिरातीबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तब्बल 3000 पदांचा समावेश याच्या येणाऱ्या जाहिरातीमध्ये असणार आहे, म्हणून हा व्हिडिओ परिपूर्ण पहा, मधामध्ये स्किप न करता। आणि ऑथेंटिक माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। पहा आता सविस्तर जाहिरात पहा। आता हे काय आहे, तुम्हाला टायटलच दिसत आहे, कनिष्ठ न्यायालयातील रिक्त पदे तातडीने भरा। हायकोर्टाचा निर्देश आहे सर्व जिल्हा न्यायालयांना, हायकोर्टाने निर्देश दिलेला आहे। पहा आता पुढारी या वृत्तपत्रामध्ये आलेली ही न्यूज आहे। पहा आता सविस्तर न्यूज काय आहे तर पहा। विविध कनिष्ठ न्यायालयीन न्यायाधीशांच्या रिक्त पदांची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतलेली आहे। पहा, उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतलेली आहे विविध जिल्हा न्यायालयांतर्गत। पुढं पहा, याच पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, दंडाधिकारी आणि इतर न्यायिक अधिकाऱ्यांच्या 3000हून अधिक मंजूर, पहा 3000पेक्षा जास्त आहे, 3000हून अधिक मंजूर रिक्त असलेल्या पदावर भरती करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिलेले आहे। पहा, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला निर्देश देण्यात आलेले आहे की येत्या काही दिवसातच लवकर तुम्ही ही पदे काय करा, भरून टाका। पुढे पहा आता काय सांगण्यात आलेलं आहे। न्यायालयाने सरकारला निर्देश दिले आहेत। रिक्त पदे भरण्यासाठी कोणती पावले उचलली आहे याची ब्लूप्रिंट सादर करण्याचे निर्देशसुद्धा उच्च न्यायालयाने दिलेले आहे। म्हणजे पहा, तुम्ही हे न्यायालयीन जे पदं आहे हे पदं भरण्यासाठी तुम्ही कोणती ब्लूप्रिंट तयार केलेली आहे, कोणता रिपोर्ट तुम्ही सादर केलेला, म्हणजे कुठला रिपोर्ट तुम्ही बनवलेला आहे, हे सुद्धा तुम्ही काय करा, सरकारला लवकरात लवकर द्या, असा निर्देश न्यायालयाने सरकारला दिलेला आहे। तुम्ही सादर करा म्हणते, तो ब्लूप्रिंट सादर करा। तसेच विविध संवर्गात मंजूर झालेल्या एकूण पदांची संख्या 1 जानेवारी 2026 पर्यंत रिक्त पदे आणि भरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यात सुरू केली जाईल याचा खंडपीठाने सादर करण्याचे निर्देशसुद्धा दिलेले आहे। पहा आता तुम्ही 1 जानेवारी 2026 पर्यंत ही जी कुठली पदे आहे आणि किती क्रायटेरिया आहे, किती पदांचा समावेश आहे, याची संपूर्ण माहिती आम्हाला खंडपीठाला तुम्ही सादर करा। आणि खंडपीठाअंतर्गत मग प्रत्येक जिल्हा न्यायालयाला कोणत्या न्यायालयाअंतर्गत किती पदे मंजूर करणार आहे याची ब्लूप्रिंट तुम्ही तयार करा। आणि कोणत्या प्रकारची पदे यामध्ये समाविष्ट असणार आहे याचे सुद्धा निर्देश, माहिती आम्हाला पुरवा, असं याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख उच्च न्यायालयाने सर्व जिल्हा न्यायालयाला आणि सरकारला सुद्धा दिलेला आहे। म्हणून येत्या काही दिवसातच जिल्हा न्यायालयाअंतर्गत मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे। याच्यामध्ये म्हणजे गट क, गट ड आणि दिवाणी न्यायाधीश, जज आणि लिपिक याच्या पदांचा सुद्धा समावेश असणार आहे, हे आपल्याला नाकारता येत नाही। म्हणून हा महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचलेली आहे तुमच्यापर्यंत। म्हणून येत्या काही दिवसात फार मोठी 3000पेक्षा जास्त भरती आपल्याला जिल्हा न्यायालयाअंतर्गत पाहायला भेटणार आहे। म्हणूनच आता चांगल्या तयारीला लागा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो।